नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अखेर नगरपंचायतला ती हागणदारी हटवावीच लागली. नागरिकाच्या मागणीला आले यश. ढाणके शहरातील प्रभाग 14 मध्ये मागील अनेक वर्षापासून हागणदारी होती. यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता. त्रासापायी प्रभागातील नागरिकांनी अनेक वेळा पूर्वीच्या ग्रामपंचायतला आणि नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतला निवेदने दिली, परंतु याची दखल घेण्यात आली नव्हती. यातून हागणदारी मुक्त गाव ही योजना फक्त कागदपत्रावरच असल्याचे चित्र दिसून येत होते. या खुल्या हागणदारीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा तर लागतच होता, परंतु या घाणीमुळे सतत रोगराई सदृश्य वातावरण निर्माण होत होते. महाराष्ट्र शासनाने हागणदारी मुक्त गाव ही योजना सुरू केली आणि घरोघरी शौचालय बांधण्यासाठी अनुदाने सुद्धा दिली. काहींनी या योजनेचा पुरेपूर फायदा घेतला, मात्र काही नागरिकांनी या योजनेचा फायदा घेतला नाही आणि ते खुली जागा संडासाकरिता वापरत. त्यामुळे प्रभाग 14 मध्ये खुल्या जागेत हागणदारी निर्माण झाली होती. सध्या पावसाचे दिवस, त्यात सततचा पाऊस होत आहे. यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी याबाबत नगरपंचायतला निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत नगरपंचायतने कालपासून ती हागणदारी हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. या खुल्या केलेल्या जागेबाबत नगरपंचायतचे आभार मानत आता या ठिकाणी सौंदर्यीकरण करावे अशी सर्व नागरिकांची मागणी आहे. MK मराठी न्यूज करिता प्रतिनिधी दिगंबर सिरटकर, ढाणके. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.